नमस्कार मंडळी. गाव बोलवतो नावाचा नवीन मराठी सिनेमा आज रिलीज झालेला आहे. आज म्हणजे 21 मार्च 2025 ला. या व्हिडिओमध्ये आपण या सिनेमाचा एक रिव्ह्यू करणार आहोत. रिव्ह्यू करण्याआधी तुम्हाला काही काळ मागे घेऊन जातो यासाठी, कारण काही काळाआधी मराठीमध्ये पहिल्यांदाच ऍक्शन पॅक्ड मल्टी स्टारर सिनेमा आला होता ज्याचं नाव होतं फक्त लढमणा. आणि या सिनेमाचं आय थिंक ओपनिंग वीकेंड असं क्लेम केलं जात होतं की त्या काळात मराठी सिनेमाचं आतापर्यंतचं हायेस्ट फर्स्ट वीकेंड कलेक्शन होतं. असं मेकर्सचं म्हणणं होतं की काहीतरी फर्स्ट वीकेंडला त्यांनी 1.5 का 2 कोटी कमवले होते. असेल सुद्धा, पण लाईफ टाईम कलेक्शन मध्ये तो काही एवढा पुढे जाऊ शकला नाही सिनेमा. पण टीव्हीवर त्या सिनेमाने बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे की तो जर सिनेमा तुम्हाला आठवत असेल की गाव, मग गावातली जमीन, मग गावातला एक करप्ट पॉलिटिशियन, मग जमिनीसाठी आणि गावात एक मोठा प्रोजेक्ट येणार आहे याच्यासाठी गावकऱ्यांना तो कसं चांगल्या अर्थी किंवा वाईट अर्थी, जर बळ्या बोल्याने तो ऐकत असेल तर तसं, नाहीतर मग सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती है, आणि मग खून खराबा यावनी त्याव, आणि मग त्या विलनला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार का, हे सगळं त्याची एक वनलाईन होती फक्त लढमणा या सिनेमाची. गाव बोलवतोय साधारणपणे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा फिर हेराफेरी मधला जॉनी लिव्हरचं ते वाक्य होतं ना, अरे तेरा आवाज किधर तो सुनेला लगता है मैंने, हा तेरा चेहरा भी किधर तो दिखायला लगता मैंने बाबा, हा ऐसा क्या फिट्टूस फिट्टूस, असंच काहीतरी तुमचं होईल. कारण बऱ्यापैकी तशीच मनलाईन आहे गाव बोलवतो या सिनेमाची. आणि या सिनेमाचा नायक म्हणजे संग्राम भूषण प्रधान गावी शिक्षण घेऊन मग ते शहरात जातात आणि मग काही कारणास्तव त्यांना पुन्हा गावी यायला लागतं. ते कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगत नाही, पण ते सिनेमा बघून तुम्ही बघा काय कारण आहे ते. आणि एक छोटूसे एक लव्ह ट्रायंगल सुद्धा आहे, ते पण आपण याआधी बऱ्याचशा हिंदी किंवा मराठी सिनेमांमध्ये बघितलेलं आहे. तर थोडक्यात काय, तुम्हाला काही नवीन या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे का? आता अनफॉर्च्युनेटली नाही. तुम्हाला हा सिनेमा फक्त त्या कलाकारांचे जर तुम्ही चाहते असाल तर हा सिनेमा मोठ्या पडद्यावर बघा. सिनेमा चकाचक आहे, बऱ्यापैकी खर्च केलेला आहे सिनेमावर, सिनेमॅटोग्राफी बरी आहे, गाणी ओके आहेत, बऱ्यापैकी बरी आहेत असं आपण म्हणू. बट कुठलं गाणं तुम्हाला लक्षात राहील का? तर अजिबात नाही. काही इमोशनल सिक्वेन्स आहेत ते लक्षात राहतील, बट ओव्हरऑल माहिती नाही. आता तसं म्हणून उद्यापासून IPL चालू होते आणि आज 1 नाही 2 नाही तर 3 मराठी सिनेमे रिलीज झालेले आहेत. या सिनेमा व्यतिरिक्त अजून 2 सिनेमाचा रिव्ह्यू लवकरच तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करीन. पण तुर्तास गाव बोलवतोय या सिनेमाला, आता तुम्हाला माहिती आहे की मी मराठी सिनेमांना काही रेट करत नाही, बट तुम्हाला माहिती आहे की याचा बॉक्स ऑफिस परिणाम काय होणार आहे. आणि जेव्हा केव्हा हा सिनेमा दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर येईल तेव्हा तरी या सिनेमाला सपोर्ट करा. आणि जर थिएटरमध्ये जाऊन केलं तर उत्तमच. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिरा बोलवते म्हणून जातो.